मोठी बातमी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शनिवार 25 जुलै रोजी धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला. गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी CJP कडून त्यांच्या विरोधात सातत्यानं आंदोलन सुरू होतं. या आंदोलनानंतर अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे मोदी सरकारला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झालीय. कारण आंदोलनाच्या दबावामुळे केंद्र सरकारमधील एखाद्या मंत्र्याला पदाचा राजीनामा द्यावा लागल्याची ही दुर्मिळ घटना मानली जात आहे. आता या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारची पुढची भूमिका काय असेल? नवीन शिक्षण मंत्री कोण होणार? आणि या संपूर्ण घडामोडींचा देशाच्या राजकारणावर काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधीही अनेकदा विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवर केंद्र सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांवर जोरदार दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या दबावाचा सरकारच्या निर्णयांवर फारसा परिणाम झालेला कधीच दिसला नाही. याच पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं एक विधान पुन्हा चर्चेत आलं आहे. त्यांनी एकदा म्हटलं होतं, मोदी सरकारमध्ये मंत्र्यांचे राजीनामे होत नाहीत. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर या विधानाची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या या निर्णयामागचं खरं कारण काय? हा केवळ राजकीय निर्णय आहे की त्यामागे आणखी काही मोठं समीकरण दडलं आहे? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आम्ही राजकीय जाणकार आणि तज्ज्ञांशी संवाद साधला. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Xवर पोस्ट करत धर्मेंद्र प्रधान यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून धर्मेंद्र प्रधान यांनी देशाच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 NEP 2020 प्रभावीपणे राबवण्यात त्यांची भूमिका मोलाची होती. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील अनेक महत्त्वाकांक्षी योजना आणि उपक्रम त्यांनी यशस्वीपणे पुढे नेले. 2014 पासून आजपर्यंत मोदी सरकारच्या अनेक निर्णयांवर विरोधकांनी सातत्याने टीका केली, सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आणि अनेक आंदोलनंही केली. मात्र यावेळी घडलेली घटना राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चेला तोंड फोडत आहे. नोटबंदी, GST, बेरोजगारी, भरती परीक्षातील गोंधळ, CAA NRC आणि इतर अनेक मुद्द्यांवर विरोधकांसह लाखो तरुणांनी केंद्र सरकार विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलनं केली. मात्र या आंदोलनांचा सरकारच्या निर्णयांवर फारसा परिणाम झाल्याचं कधीच दिसलं नाही. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सलग अनेक निवडणुकांमध्ये विजय मिळवला आणि विरोधकांनी उपस्थित केलेले बहुतांश मुद्दे राजकीयदृष्ट्या प्रभावी ठरले नाहीत. मात्र यावेळी चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 20 जूनपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. सुरुवातीला या आंदोलनाकडे फारसं लक्ष गेलं नाही. पण 18 जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी आंदोलन स्थळावरून सोनम वांगचुक यांना हटवून रुग्णालयात दाखल केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालं. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देशभरातील तरुणांचा मोठा पाठिंबा मिळू लागला. त्यानंतर 20 जुलै रोजी संसद मार्च दरम्यान पोलिसांच्या कारवाईचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आणि या आंदोलनाची चर्चा देशभर सुरू झाली. हळूहळू राजकारण, क्रीडा, चित्रपट, कला आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे केंद्र सरकारवरील राजकीय दबाव सातत्याने वाढत गेला आणि अखेर त्याचे पडसाद शनिवारी उमटले, जेव्हा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या घडामोडींवर भाष्य करताना ज्येष्ठ पत्रकार लवकुमार मिश्रा म्हणाले, हे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं ऐतिहासिक यश मानलं जाऊ शकतं. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाला यश मिळण्यासाठी अनेक वर्ष लागली होती. मात्र या आंदोलनाने अवघ्या 36 दिवसातच देशाचं लक्ष वेधलं आणि सरकारवर मोठा दबाव निर्माण केला.
या संपूर्ण घडामोडींवर भाष्य करताना ज्येष्ठ पत्रकार लवकुमार मिश्रा म्हणाले, गेल्या 4-5 दिवसात सरकारवरील दबाव झपाट्याने वाढला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळू लागला. मुंबई, पुणे, लखनौ, जयपूरसह अनेक शहरांमध्ये तरुण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. ते पुढे म्हणाले, बिहारमध्ये केवळ पाटण्यापुरतंच हे आंदोलन मर्यादित राहिलं नाही. खगोल, दरभंगा, सिवान, छपरा, औरंगाबाद, जहानाबाद, शेखपुरा अशा अनेक ठिकाणीही विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलं. त्यामुळे सरकारवरील दबाव दिवसेंदिवस वाढत गेला. सरकारसाठी धक्का की नवी संधी? या घडामोडींवर ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांनीही आपलं मत व्यक्त केलं. त्यांच्या मते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा मोदी सरकारसाठी मोठा राजकीय धक्का आहे. मात्र हा निर्णय झाला नसता तर विद्यार्थ्यांचं आंदोलन आणखी तीव्र झालं असतं. वाढता जनक्षोभ शांत करण्यासाठी हा निर्णय आवश्यक होता. त्यांच्या मते या आंदोलनाने लोकशाही मार्गानेही सत्ताधाऱ्यांवर प्रभावी दबाव निर्माण करता येतो, हा महत्त्वाचा संदेश दिला आहे. दुसरीकडे ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई यांचं मत काहीसं वेगळं आहे. ते म्हणाले, ही परिस्थिती सरकारसाठी धक्का नक्कीच आहे, पण त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी ती एक राजकीय संधीही ठरू शकते. ते पुढे म्हणाले, या आंदोलनाचं श्रेय कोण घेणार यावरून विरोधक आणि विद्यार्थी संघटनांमध्ये मतभेद निर्माण झाले, तर सरकार त्या परिस्थितीचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतं. किडवई यांच्या मते असं झाल्यास सरकारला संसदेच्या अधिवेशनात प्रलंबित असलेली महत्त्वाची विधेयकं पुढे नेणं तुलनेने सोपं जाऊ शकतं आणि ही परिस्थिती त्यांच्यासाठी पराभवाचं राजकीय संधीत रूपांतर ठरू शकते. दरम्यान शुक्रवारी केंद्र सरकार आणि CJPच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे राजकीय तणाव आणखी वाढला. संध्याकाळी राहुल गांधी प्रसारमाध्यमांसमोर आले आणि आंदोलनाशी संबंधित मुद्द्यांवर केंद्र सरकारवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला. त्यानंतरही सरकारवरील राजकीय आणि सार्वजनिक दबाव शनिवारी कायम असल्याचं चित्र दिसून आलं. दरम्यान दिल्लीत आयोजित विश्व मंगल्य सभा कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी तरुण पिढीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं. ते म्हणाले, आजची पिढी प्रश्न विचारते, त्यामुळे केवळ आदेश देऊन चालणार नाही, तर प्रत्येक गोष्टीमागचं कारणही समजावून सांगावं लागेल. त्यांच्यासोबत संवाद साधणं आणि त्यांना समजून घेणं ही काळाची गरज आहे. ते पुढे म्हणाले, आजच्या तरुणांना अधिक प्रेम, विश्वास आणि वेळ देण्याची गरज आहे. त्यांच्याशी संवाद वाढवणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे. या वक्तव्याची विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठी चर्चा सुरू झाली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामागे नेमकं काय? ज्येष्ठ पत्रकार लवकुमार मिश्रा यांच्या मते सरकारवर वाढत चाललेला जनतेचा दबाव, विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्याचबरोबर RSSकडून व्यक्त झालेल्या भूमिकेचाही या निर्णयावर परिणाम झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते पुढे म्हणाले, या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं नेतृत्व कोणत्याही राजकीय पक्षाने केलं नव्हतं. हे विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांनी उभं केलेलं आंदोलन होतं. त्यामुळे त्याला वेगळं महत्त्व प्राप्त झालं. त्यांच्या मते जर योग्य वेळी निर्णय घेतला नसता तर सरकारच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असतं. बेरोजगारी, भरती प्रक्रिया आणि परीक्षा व्यवस्थेतील अडचणी यामुळे तरुणांमध्ये आधीच नाराजी होती. सरकारला या प्रश्नांवर गांभीर्याने काम करावं लागेल. या चर्चेदरम्यान झुरळ या शब्दाचाही पुन्हा उल्लेख झाला. काही महिन्यांपूर्वी न्यायालयीन सुनावणी दरम्यान झालेल्या एका वक्तव्यावरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर स्पष्टीकरण देण्यात आलं असलं तरी तोपर्यंत हा मुद्दा देशभर चर्चेचा विषय बनला होता. याच वादातून सोशल मीडियावर सुरू झालेल्या मोहिमेला वेग आला आणि त्यानंतर कॉकरोच जनता पार्टी या नावाची चर्चा देशभर रंगली. या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी म्हणाल्या, हे तरुणांच्या सहभागाचं आणि लोकशाही प्रक्रियेच्या ताकदीचं प्रतीक मानलं जाऊ शकतं. यामुळे नव्या राजकीय नेतृत्वालाही संधी मिळू शकते. दुसरीकडे ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई यांच्या मते
या घडामोडींमुळे विरोधकांसमोर जितकी संधी निर्माण झाली आहे तितकंच मोठं आव्हानही उभं राहिलं आहे. आगामी काळात उत्तर प्रदेश आणि पंजाबसारख्या महत्त्वाच्या राज्यांतील निवडणुका या राजकीय समीकरणांची खरी परीक्षा ठरतील. आता धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकार पुढे कोणता निर्णय घेणार? नवीन शिक्षण मंत्री कोण असणार? आणि या संपूर्ण प्रकरणाचा देशाच्या राजकारणावर काय परिणाम होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.